यार कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेकांना बिनव्याजी कर्ज घ्यायचं असतं. कोणाला 10,000 घ्यायचं असतं तर कोणाला 50,000 इतके जे काही बिनव्याजी कर्ज घ्यायचं असतं. पण कुठून घ्यायचं हे माहितीच नाहीये व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची काही माहिती नाही. तर तुम्ही कशा प्रकारे बिनव्याजी कर्ज 10,000 ते 50,000 इतके घेऊ शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही 10,000 ते 50,000 इतके बिनव्याजी कर्ज घेऊ शकता व यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील. तुम्हाला सर्वप्रथम बिनव्याजी कर्ज हे प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत 10,000 ते 50,000 इतके कर्ज दिले जाते. तरी हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधीची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर वेबसाईटवर आल्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तर डॉक्युमेंट्स हे साधे सिंपल डॉक्युमेंट्स असणार आहेत. तुमचं आधार कार्ड लागणार आहे व त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा बँकेचा पासबुक आवश्यक आहे व यामध्ये तुम्ही जर छोटीशी नोकरी करत असेल 10,000 ते 15,000 त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही पगारचे पेमेंट स्लिप आहे ती पेमेंट स्लिप लागणार आहे व तुमची बँकेची स्टेटमेंट आहे ती बँकेची स्टेटमेंट लागणार आहे. यानंतर जर तुम्ही एक छोटासा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला छोट्याशा व्यवसायाचा काहीतरी पुरावा लागेल म्हणजे उद्यम आधार असेल किंवा इतर कुठल्या ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल यांचा एक दाखला तुम्हाला असणे आवश्यक आहे. तर या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे काही लोन अमाऊंट आहे ती लोन अमाऊंट बिनव्याजामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाऊन करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बिनव्याजी कर्ज कशा प्रकारे मिळवू शकता याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूत आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.